दाखल्यांच्या वादात बीड जिल्हा प्रशासनाची उडी। जरांगे आणि हाकेंच्या आरोपांमुळे सरकारची कोंडी। मराठ्यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द करणारे कोण? महाराष्ट्रात कुणबी नोंदीवरून मनोज जरांगे आणि राज्य सरकार आमने सामने आले। अशातच आता बीड जिल्ह्यातील माजलगाव नगरपालिकेच्या नगरसेविका रेखा आंबुरे यांच्या कुणबी प्रमाणपत्रावरून सुरू असलेल्या वादावर जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचं स्पष्टीकरण दिले। बीड जिल्ह्यातील कोणतेही कुणबी जातीचं प्रमाणपत्र रद्द करण्यात आलेलं नाही। महसूल मंत्र्यांनी केवळ आलेल्या तक्रार अर्जावर चौकशीचे निर्देश दिले होते। प्रमाणपत्र रद्द करण्याचे आदेश दिले नव्हते। रेखा आंबुरे यांच्या अर्जानुसार भूमी अभिलेख चौकशी अंती 24 जून 2026 रोजी नमुना 33 संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला, असा दावा जिल्हा प्रशासनाच्या अहवालात करण्यात आला। मात्र जरांगेंना हा दावा मान्य नाही। फडणवीस आणि बावनकुळेंनी रचलेला हा कट असल्याचा आरोप त्यांनी केलाय। मात्र गेल्या काही दिवसांपासून शिंदेंवर निशाणा साधणाऱ्या जरांगेंनी अचानक त्यांच्याबाबत भूमिका बदलल्याचं दिसतंय। आपण मुंबईत आल्यापासून एका शब्दाने सुद्धा मी देवेंद्र फडणवीस साहेबांना दुखावला नाही। माझ्या समाजाच्या लेकरांसाठी हैदराबादचा JR काढलाय, 1 महिन्याच्या सातारा आणि कोल्हापूरचा काढणार आहे। मी आशावर जगलो आणि त्यांनी ह्यो डाव रचला, उधळून लावला। फडणवीस साहेब, तुम्हाला मी जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही, कारण तुम्ही जातवान मराठ्यांचा आहे। आम्ही त्यांच्यातला हिस्सा नाही मागितला। आमच्या नोंदी असतील तर आम्हाला द्या, ही प्रामाणिकपणा आम्ही आमच्या अंगात घेतला आणि पक्का आरक्षण द्यायला लागलो। 58 लाख नोंदी सापडल्या। मग आता त्या शिंदे साहेबाच्या काळात सापडल्यात, मग आता फडणवीस साहेबाच्या काळात बावनकुळ्याला वाटत असन ह्या रद्द केल्या, तर मराठ्यात जी क्रेज निर्माण झाली एकनाथ शिंदेची ती उठण, आपण रद्द तरी करू, ही सुद्धा प्लॅन असण्याची दाट शक्यता याच्यात। तर दुसरीकडे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनी आतापर्यंत दिलेल्या कुणबी दाखल्यांवर आक्षेप नोंदवत मुख्यमंत्र्यांना भूमिका स्पष्ट करण्याची मागणी केली। महाराष्ट्रामधले सर्व मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, आमदार, खासदार या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का न लावता आता आमचं मुख्यमंत्री महोदयांना एक विनंती आहे की ओबीसी आरक्षणाला धक्का लागलाय का नाही लागलाय तेवढं तुम्ही आम्हाला पुढे येऊन सांगितलं पाहिजे। कारण आमचा दावा आहे की ओबीसीचं आरक्षण आज रोजी संपलेलं आहे। मराठवाड्यातल्या 4 लोकप्रतिनिधींचे कुणबी जात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय आणि जरांगेंनी भाजप आणि शिंदे सेनेला टार्गेट केल्यामुळे सरकार ॲक्शन मोडवर आले। त्यामुळे आगामी मंत्रिमंडळ बैठकीनंतर मराठा आरक्षण उपसमितीची बैठक होणार आहे। यात रद्द झालेल्या कुणबी दाखल्यांबाबत चर्चा होणार आहे। त्यामुळे सरकार नेमकं काय निर्णय घेणार यावर जरांगेंची भूमिका अवलंबून असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज।